हॅलो स्टुडंट, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये ह्युमन बीइंग मधलं नर्वस कंट्रोल जे आहे ते आपण स्टार्ट केलेलं आहे. आणि या कंट्रोलमध्ये आपण पाहिलं की ह्युमन बीइंगमध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशनसाठी दोन सिस्टीम आहेत, एक नर्वस सिस्टीम आणि दुसरी एंडोक्राइन सिस्टीम. मग त्यात फर्स्ट नर्वस सिस्टीम आपण स्टार्ट केली आणि आपली जी नर्वस सिस्टीम आहे ही बेसिकली न्यूरॉन किंवा नर्व्ह सेल या सेलपासून तयार झालेली आहे. तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये नर्व्ह सेलचे कॅरेक्टरिस्टिक पाहिले, तिचं स्ट्रक्चर जे आहे ते स्टडी केलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या नर्व्ह सेलमधून इम्पल्स कुठे जनरेट होतो आणि कसा कुठल्या वेने कंडक्ट केला जातो हे आपण पाहणार आहोत. ओके, तर सगळ्यात एक एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, आपल्या स्किनमध्ये पिन प्रिक झाली किंवा आपल्या हाताला जर कशाचा गरम वस्तूचा चटका बसला, दोन्ही कंडिशनमध्ये आपल्या स्किनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्समध्ये इम्पल्स कुठे जनरेट होतो आणि कोणत्या वेने कंडक्ट होतो हे आपण पाहणार आहोत. सो आपल्या स्किनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉनचे जे डेंड्राइट्स आहेत त्या डेंड्राइटचा एंड जो आहे तो इम्पल्स रिसीव्ह करतो, तो स्टिम्युलस जो आहे तो रिसीव्ह करतो. सो बघा, इम्पल्स कंडक्शन इन न्यूरॉन याच्यामध्ये फर्स्ट एंड ऑफ डेंड्राइट receive stimulus. जो काही स्टिम्युलस आहे तर तो स्टिम्युलस रिसीव्ह करण्याचं काम कोणी केलं? डेंड्राइट्सने केलं. डेंड्राइट जेव्हा एन्व्हायरमेंट मधला स्टिम्युलस रिसीव्ह करतोय, मुलांना या ठिकाणी स्टिम्युलस काय आहे? पिन प्रिक जर झाली तर तो जो प्रिक आहे किंवा गरम भांड्याचा जर चटका बसला तर तो जो आहे तो आपल्यासाठी स्टिम्युलस म्हणून काम करतोय किंवा यालाच तुम्ही इन्फॉर्मेशन सुद्धा म्हणू शकता. सराउंडिंग मधली इन्फॉर्मेशन, पिन प्रिक होणं ही एक इन्फॉर्मेशन आहे, भांड्याचा चटका बसणं ही सुद्धा इन्फॉर्मेशन आहे. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे पहिल्यांदा कोण रिसीव्ह करणार आहे? सो डेंड्राइट. सो एंड्स ऑफ द डेंड्राइट रिसीव्ह स्टिम्युलस और सिम्पली इट इज इन्फॉर्मेशन. ओके, सो त्याने इन्फॉर्मेशन रिसीव्ह करण्याचं काम केलं किंवा स्टिम्युलस जो आहे तो रिसीव्ह करण्याचं काम केलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे डेंड्राइटचा एंड जो आहे तर त्या ठिकाणी केमिकल प्रोसेसेस होतात. ओके, अँड जनरेट इलेक्ट्रिकल इम्पल्स. सो मुलांनो, डेंड्राइटने काय काम केलं? एन्व्हायरमेंट मध्ये इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली, जसं की गरम भांड्याचा चटका बसणं ही इन्फॉर्मेशन आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोणी रिसीव्ह केली? तर या डेंड्राइट्सने रिसीव्ह केली. डेंड्राइटने रिसीव्ह केल्यानंतर त्या ठिकाणी काही केमिकल प्रोसेसेस, काही केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या कॅरी आउट होतात आणि त्या केमिकल रिॲक्शन मध्ये त्या ठिकाणी इम्पल्स जनरेट होतो, इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट होतो. सो जनरेट कुठे झाला? डेंड्राइटच्या या एंडला जनरेट झाला. त्यानंतर नेक्स्ट हा जो इम्पल्स आहे तो कुठे कॅरी केला जातो? बघा, नेक्स्ट दिस इम्पल्स इज कंडक्टेड टू सायटॉन. हा जो इम्पल्स आहे तो नेक्स्ट कुठे कंडक्ट केला जातो? तर सायटॉन किंवा या सेल बॉडीकडे इम्पल्स जो आहे तो कंडक्ट केला जातो. ओके, आता सायटॉन किंवा सेल बॉडीकडून तो जो इम्पल्स आहे तो नेक्स्ट कुठे जाणार आहे? एक्सॉनकडे. नेक्स्ट इम्पल्स इज कंडक्टेड टू एक्सॉन. सायटॉन कडून, या सायटॉन कडून तो जो इम्पल्स आहे तो या एक्सॉन कडे आला. एक्सॉन कडून कुठे जाईल? फायनली त्याच्या एंड कडे येईल. ओके, सो नेक्स्ट इम्पल्स reaches end of axon or axon terminal. इम्पल्स कुठे रीच झाला? एक्सॉनच्या एंड कडे किंवा एक्सॉन टर्मिनल कडे इम्पल्स जो आहे तो आला. जेव्हा इम्पल्स या टर्मिनल कडे येईल तेव्हा हा टर्मिनल काही केमिकल्स किंवा हा इम्पल्स आहे तो पुढच्या न्यूरॉनकडे सेंड करणार आहे. तर पुढच्या न्यूरॉनकडे इम्पल्स कसा जातो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी या डायग्राम वरून सांगितलेला हा जो सिक्वेन्स आहे तो लक्षात घ्या.
या न्यूरॉनमध्ये एन्व्हायरमेंट मधली इन्फॉर्मेशन रिसीव्ह करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं? या डेंड्राइटने केलं. जेव्हा इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली, सो फर्स्ट पॉइंट हा लिहायचा, डेंड्राइट रिसीव्ह स्टिम्युलस और इन्फॉर्मेशन घेतली की त्या एंडमध्ये काय होतं? केमिकल प्रोसेसेस और केमिकल रिएक्शन आर कॅरीड आउट अँड जनरेट इलेक्ट्रिकल इम्पल्स. त्या एंडमध्ये केमिकल प्रोसेसेस ज्या आहेत त्या होतात आणि इलेक्ट्रिक इम्पल्स इथे जनरेट होतो. ओके, आता डेंड्राइटमध्ये जनरेट झालेला जो इम्पल्स आहे तो तिथून कुठे सेंड केला जातो? सायटॉनकडे सेंड केला जातो. सायटॉनकडून हा इम्पल्स एक्सॉनकडे येतो आणि एक्सॉनकडून हा इम्पल्स एक्सॉन टर्मिनलकडे येतो. आता या एक्सॉन टर्मिनलकडून नेक्स्ट पुढे कसं जाणार आहे हे आपण पाहणार आहोत. सो बघा, impulses or impulse conducted by axon terminal to next neuron. हा जो इम्पल्स आहे तो आता या एक्सॉन टर्मिनल कडून नेक्स्ट न्यूरॉन कडे जाईल. कसा जाईल तर बघा, ही जर आपली एक नर्व सेल असेल, आपण नर्व सेलचं स्ट्रक्चर आताच पाहिलं, तर या नर्व सेलच्या स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं की हे जे डेंड्राइट्स आहेत हे पहिल्यांदा इम्पल्स रिसीव्ह करतात. डेंड्राइट्स कडून तो जो इम्पल्स आहे तो कुठे येतो? या सायटॉनकडे आणि सायटॉनकडून एक्सॉनकडे. एक्सॉनकडून हा इम्पल्स जो येतो या एक्सॉन टर्मिनलकडे येईल. आता एक्सॉन टर्मिनलकडून नेक्स्ट न्यूरॉनकडे कसा जातो तर बघा, सपोज ही नेक्स्ट न्यूरॉन आहे, तर या न्यूरॉनमध्ये ही पहिली न्यूरॉन आणि ही दुसरी न्यूरॉन, या दोन्ही न्यूरॉन ज्या आहेत ह्या एकमेकींना डायरेक्ट कनेक्टेड नसतात किंवा डायरेक्ट एकमेकींना अटॅच नसतात. ह्या दोन्हींमध्ये थोडासा गॅप असतो आणि हा जो गॅप आहे त्याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. सो इम्पल्स कंडक्टेड बाय एक्सॉन टर्मिनल टू नेक्स्ट न्यूरॉन. एक्सॉन टर्मिनल कडून नेक्स्ट न्यूरॉनकडे कसा जातो तर ते समजून घेण्यासाठी बघा, समजा पहिल्यांदा या डेंड्राइटनी इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली, केमिकल प्रोसेसेस झाल्या, इम्पल्स जनरेट सुद्धा झाला. कुठे? डेंड्राइटमध्ये. तीन गोष्टी झाल्या, इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली की केमिकल रिएक्शन झाल्या, केमिकल रिएक्शन झाल्या की इम्पल्स जनरेट झाला. आता हा जो इम्पल्स आहे तो डेंड्राइट कडून कुठे आला? सायटॉनकडे, सायटॉनकडून एक्सॉनकडे, एक्सॉनकडून एक्सॉन टर्मिनलकडे आला. आता या एक्सॉन टर्मिनलकडून या नेक्स्ट न्यूरॉनकडे कसं जाईल तर बघा, दोन्ही न्यूरॉनच्या मध्ये काय आहे? या ठिकाणी गॅप आहे आणि त्या गॅपला काय म्हणतोय आपण? सिनॅप्स. बघा, इन बिटवीन टू न्यूरॉन there is a gap called synapse. बघा, दोन न्यूरॉनच्या मध्ये गॅप आहे आणि दोन न्यूरॉनच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपला सिनॅप्स असं म्हटलं जातं. आता हा जो सिनॅप्स आहे या सिनॅप्स मध्ये हा जो एक्सॉन टर्मिनल आहे हा टर्मिनल काही केमिकल्स सिक्रेट करतो. सी, एक्सॉन टर्मिनल secretes chemical in synapse. ओके, सो पहिल्या एक्सॉनच्या टर्मिनलनी ह्या सिनॅप्स मध्ये ह्या गॅप मध्ये काय केलं? काही केमिकल जे आहेत ते सिक्रेट केले, ज्याला न्यूरोट्रान्समीटर असं सुद्धा म्हटलं जातं. सो हे केमिकल जे ते सिक्रेट झालं. हे केमिकल त्या सिनॅप्स मधून ऍडजसेंट न्यूरॉनकडे जाणार आहे आणि तिथल्या डेंड्राइट मध्ये इम्पल्स जनरेट होणार आहे. म्हणजे हे जे केमिकल आहे ते ह्या गॅप मधून नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्राइटकडे जाईल आणि त्या ठिकाणी इम्पल्स जनरेट केला जाईल. सो दिस केमिकल बाइंड टू नेक्स्ट न्यूरॉन. सो या न्यूरॉनवरती ह्या केमिकलसाठी असे रिसेप्टर्स असतात आणि त्या रिसेप्टरना
हे जे केमिकल आहे ते केमिकल येऊन बाइंड होतं. इन शॉर्ट हे केमिकल नेक्स्ट न्यूरॉनला बाइंड झालं. नेक्स्ट न्यूरॉनला जेव्हा केमिकल बाइंड होईल तेव्हा नेक्स्ट न्यूरॉनमध्ये काय होतं, इम्पल्स जनरेट होतो. सो दिस केमिकल बाइंड विथ द नेक्स्ट न्यूरॉन अँड impulse is generated in dendrite of next neuron. next neuronच्या dendrite मध्ये impulse जो आहे तो जनरेट होतो आणि असाच हा impulse आता नेक्स्ट नर्व सेलकडे कॅरी केला जाईल. तो सगळ्यांना लक्षात आलं का बघा की नर्व सेल जे आहे ती इम्पल्स कंडक्ट कसं करते हे समजलं का पहा. हे समजलं असेल तर नेक्स्ट मस्क्युलर मुवमेंट कसे होतात हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी सगळ्यांनी व्यवस्थित बघा. सगळ्यात पहिल्यांदा एन्व्हायरमेंट मधली इन्फॉर्मेशन कोणी रिसीव्ह केली, डेंड्राइटने रिसीव्ह केली. रिसीव्ह केल्यानंतर त्या ठिकाणी काही केमिकल प्रोसेसेस झाल्या आणि इम्पल्स जनरेट झाला. हा इम्पल्स डेंड्राइट कडून एक्सॉन कडे आला, एक्सॉन कडून डेंड्राइट कडून सायटॉन कडे आला, सायटॉन कडून एक्सॉन कडे आला आणि एक्सॉन कडून हा एक्सॉन टर्मिनल कडे आला. एक्सॉन टर्मिनलने त्या ठिकाणी काही केमिकल सिक्रेट केले आणि केमिकल सिक्रेट कुठे झाले तर दोन न्यूरॉनच्या मध्ये जी स्पेस आहे, जो गॅप आहे, ज्याला आपण काय म्हणतोय सिनॅप्स असं म्हणतो, तर त्या सिनॅप्स मध्ये रिलीज झाले. सिनॅप्स मध्ये रिलीज झालेले जे केमिकल आहेत ते नेक्स्ट न्यूरॉनला बाइंड होतात आणि नेक्स्ट न्यूरॉनचे जे डेंड्राइट आहेत त्याच्यामध्ये इम्पल्स जनरेट होतो. आता इथं तयार झालेला इम्पल्स जो आधी आपण सिक्वेन्स पाहिला त्याच सिक्वेन्सने पुढे जाईल. म्हणजे डेंड्राइट टू सायटॉन, सायटॉन टू एक्सॉन, एक्सॉन टू एक्सॉन टर्मिनल. मग हे किती वेळ तर असा इम्पल्स ब्रेनकडे पाठवला जातो किंवा ब्रेनकडून सुद्धा असाच इम्पल्स आपल्या मसल्स किंवा ग्लँडकडे येतो. तर बघा तर फायनल काम काय असेल, आपला मुद्दा होता, इन्फॉर्मेशन ही होती की पिन प्रिक झाली आपल्या स्किनला. प्रिकिंगची इन्फॉर्मेशन कोणत्या वेळी गेली तर हा सांगितलेला जो वे आहे या वेळी आपल्या ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडे गेली. डिसिजन काय झाला, हात बाजूला करणं. हात बाजूला करणं ह्याच्यासाठी फायनल काम काय झालं, हाताची मूवमेंट झाली. कोणतीही मूवमेंट आपल्या बॉडीमध्ये मसल्स कॅरी आउट करतात. इन शॉर्ट फायनली हा मसल्स मूवमेंट कशी कॅरी आउट करतात ते आपण पाहणार आहोत. सो सध्या हे लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन या सांगितलेल्या वेळी स्पायनल कॉर्डकडे गेली, त्यांनी डिसिजन घेतला आणि ती इन्फॉर्मेशन रिटर्न कोणाकडे येणार आहे, डिसिजन कोणाकडे येणार आहे, आपल्या मसल्सकडे येणार आहे. आता फायनली मसल्स कशी मूवमेंट कॅरी आउट करतात ते आपण पाहणार आहोत. सो बघा त्याआधी बोर्डवरती लिहिलेले पॉईंट जे आहेत ते सगळ्यांनी नोट करायचे. तुम्हाला यावेळी इम्पल्स कंडक्शन जे आहे ते सांगायचे. ओके, सो नर्व सेलच्या मदतीने इम्पल्स कसा जनरेट होतो आणि कंडक्ट होतो हे आपण आत्ताच पाहिलं. यानंतर नेक्स्ट समजा एखाद्या बॉडी पार्टची मूवमेंट कॅरी आउट करायची तर त्या मूवमेंटमध्ये सगळ्यात फायनली काम करणारा जो आहे तो आपले मसल्स असतात. मग आता मगाशी जो सिक्वेन्स सांगितलेला, फॉर एक्झाम्पल पिन प्रिक झाली, तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. जर प्रिक झाली तर ती जी इन्फॉर्मेशन आहे ती न्यूरॉन स्पायनल कॉर्डकडे मिळते. स्पायनल कॉर्ड डिसिजन घेईल की हात बाजूला करा. हात बाजूला करण्याचा जो डिसिजन आहे तो फायनली कुठे आला पाहिजे, आपल्या हाताच्या मसल्सकडे आला पाहिजे. कारण मसल्सकडे का आला पाहिजे, हात बाजूला करणं म्हणजेच हाताची मूवमेंट करणं. तर ही मूवमेंट करण्याचं फायनल काम जे आहे ते कोण करणार आहे, मसल्स करणार आहे. मग आता बघा स्पायनल कॉर्डकडून आलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन नंतर आणण्याचं काम जे आहे ते फायनली मसल्स करणार आहे. तर ही मसलकडे आलेली जी इन्फॉर्मेशन आहे तर त्या इन्फॉर्मेशनच्या मदतीनं मसल्स मूवमेंट कशी कॅरी आउट करतात ते आपण पाहतोय. सो बघा सो याच्यामध्ये न्यूरॉन ज्या सिक्वेन्सनी स्पायनल कॉर्डकडे इम्पल्स नेत आहेत त्याच सिक्वेन्सनी ते मसल्सकडे इम्पल्स जे आहेत ते आणण्याचं काम करतात. सो बघा फॉर एक्झाम्पल हा न्यूरॉनचा एंड आहे ज्याला आपण एक्झॉन टर्मिनल असं म्हणू. तर हा जो टर्मिनल पार्ट आहे हा टर्मिनल त्याला आपण प्री सिनॅप्टिक टर्मिनल असं म्हटलेलं आहे. प्री सिनॅप्टिक का तर आपल्याला माहिती आहे दोन न्यूरॉनच्या मध्ये जो गॅप असतो त्याला काय म्हणायचं, सिनॅप्स. सिनॅप्सच्या आधीची न्यूरॉन म्हणून प्री सिनॅप्टिक. ठीक आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि हा जो खाली ऑरेंज कलरमध्ये दाखवला आहे हा आपला मसल आहे.
तर न्यूरॉनचा एंड जो आहे तो असा मसलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तर बघा हे न्यूरॉनचं टर्मिनल आणि हा जो ऑरेंज कलरचा आहे तो मसल, आणि ह्या दोघांच्या मध्ये हा जो गॅप आहे ह्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं नेम दिलेलं आहे. मग आता हा जो सिनॅप्टिक किंवा प्री सिनॅप्टिक टर्मिनल जे आहे त्या टर्मिनलच्या आतमध्ये तुम्हाला हे व्हेसिकल्स पाहायला मिळतील. त्यांना सिनॅप्टिक व्हेसिकल्स असं म्हटलं जातं. आणि या व्हेसिकलच्या आतमध्ये एक केमिकल असतं. जेव्हा इम्पल्स या टर्मिनलकडे येतो तेव्हा हे जे व्हेसिकल्स आहेत तेव्हा इथं बाइंड होतात एंडला, आणि केमिकल जे आहेत ते या सिनॅप्समध्ये रिलीज करण्याचं काम करतात. सो पुन्हा एकदा या सिनॅप्समध्ये केमिकल आलं. हे केमिकल या आपल्या मसल्सना जाऊन हे केमिकल बाइंड होणार आहे. मसल्सना केमिकल बाइंड झालं की आता मसल्स मुवमेंट कॅरी आउट करतील. ते कशी करतील? व्हेन मुवमेंट इज कॅरीड आउट, इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ मस्क्युलर टिश्यू. जेव्हा पण मुवमेंट कॅरी आउट करायची आहे तेव्हा एंडला सगळ्यात शेवटी येणारा जो आहे तो कोण असतो? मस्क्युलर टिश्यू असतो. आता मस्क्युलर टिश्यू मुवमेंट कशी कॅरी आउट करतो? सो मुवमेंट ऑफ मसल्स इज कॅरीड आउट बाय चेंजिंग शेप ऑफ मसल सेल. मसल सेलचा शेप जो आहे तो चेंज केला. समजा ही मसल सेल आहे तर हिचा शेप चेंज केला जातो. तिच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन या ॲक्टिव्हिटी होतात आणि त्यामुळे मुवमेंट कॅरी आउट होते. तर बघा मुवमेंट ऑफ मसल सेल, कोणतीही मुवमेंट कॅरी आउट करण्यासाठी मसल्समधल्या सेलची मुवमेंट होणं खूप गरजेचं आहे. आणि ही मुवमेंट कशी होते? तर त्या सेलला कॉन्ट्रॅक्ट करून आणि रिलॅक्स करून ही मुवमेंट कॅरी आउट केली जाते. मग आता सगळ्यात महत्त्वाचं सेल कशी कॉन्ट्रॅक्ट होते? तर या सेलच्या आतमध्ये, मसल सेलच्या आतमध्ये स्पेशल टाईपचं प्रोटीन असतं आणि हे जे प्रोटीन आहे ह्या प्रोटीनच्या मदतीनं ती सेल कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होते. सो मुलांना पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. आपल्या बॉडीमध्ये कोणतीही मुवमेंट कॅरी आउट करायची असेल तर ते काम कोण करणार आहे? आपला मस्क्युलर टिश्यू करणार आहे. नेक्स्ट, हा जो मस्क्युलर टिश्यू आहे त्याची मुवमेंट व्हायची असेल तर त्या टिश्यूमधल्या, मस्क्युलर टिश्यूमधली जी सेल आहे मसल सेल, तिची मुवमेंट होणं गरजेचं आहे. टिश्यू म्हणजे सेलपासून बनलेला असतो तो टिश्यू. तर त्या टिश्यूची मुवमेंट किंवा मसलची मुवमेंट व्हायची असेल तर कोणाची मुवमेंट झाली पाहिजे? मसल सेलची मुवमेंट झाली पाहिजे. मग मसल सेलची मुवमेंट कशी होते? तर त्या सेलच्या आतमध्ये स्पेशल टाईपचं प्रोटीन असतं. त्या प्रोटीनच्या मदतीनं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं त्या सेलच्या आतमध्ये, शेप चेंज केला जातो आणि मुवमेंट कॅरी आउट केली जाते. सो मुलांनो, आज आपण न्यूरॉन जे आहेत त्या इम्पल्स कंडक्ट कशा करतात आणि फायनल मुवमेंट कशी कॅरी आउट केली जाते हे स्टडी केलं. सो या सगळ्या पॉईंटमध्ये तुम्हाला नर्व सेलची जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम, तिचं स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामधून इम्पल्स कंडक्शनचा जो वे सांगितला तो सगळ्यांनी लक्षात घ्या. फायनली मुवमेंट कॅरी आउट करण्याचं काम कोण करतो? मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यूची मुवमेंट व्हायची असेल तर कोणाची मुवमेंट व्हावी लागेल? मसल सेलची व्हावी लागेल. मसल सेलची मुवमेंट होण्यासाठी तिच्यामध्ये काय असते? एक स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन असतं जो कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन घडवून आणतो आणि त्याच्या मदतीनं मुवमेंट जी आहे ती कॅरी आउट केली जाते. सो ह्युमन बिईंगमधल्या कंट्रोल कोऑर्डिनेशनमधली शॉर्ट इंट्रोडक्शन आपण पाहिली आणि याच्यामधल्या नर्व सेल किंवा न्यूरॉन ह्या बेसिक सेल्स आपण पाहिल्या ज्यांच्या मदतीनं ॲक्च्युली हे कंट्रोल कोऑर्डिनेशन कॅरी आउट केलं जातं. आता या ज्या न्यूरॉन आहेत या 3 टाईपच्या न्यूरॉन असतात फंक्शननुसार: सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. याशिवाय नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे अतिशय इम्पॉर्टंट 2 ऑर्गन आहेत जे डिसिजन घेण्याचं काम करणार आहेत. सो त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.